फ्रेंड्स, आज बघूया आपण चिल्ली इडलीची रेसिपी. तुम्हाला कशी वाटते नक्की ट्राय करा आणि कमेंट करा. छोटी रेसिपी आहे, छोटा ब्लॉग आहे, नक्की बघा. तर इथे आपलं साहित्य आहे: सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी, लसूण, शिमला मिर्च, कांदा, कॉर्नफ्लोअर, ब्लॅक पेपर आणि टोमॅटो केचप सुद्धा घ्या. हे सगळं ना चॉप करून घ्यायचं आपल्याला बारीक. आणि आपलं मेन जिन्नस आहे इडली, म्हणजे मेन वस्तू आहे इडली. तर इडली अशा प्रकारे चॉप करून घ्या. आणि त्या सगळ्या भाज्यासुद्धा, जे शिमला मिरची आहे, कांदा आहे, हे पण बारीक बारीक चॉप करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे सगळं चॉप केलेलं आहे. रेसिपी बघूया आपण कसं करायचं आहे. इझी आहे. आपण मस्त एक भांडं घेऊन तेल गरम करायला टाकायचं. तेल गरम झाल्यावर आपल्याला लसूण, बघा लसूण अशी व्यवस्थित परतून घ्या. आणि ह्या दोन भाज्या जे मेन आहे, कांदा आणि शिमला मिर्च, हे आपल्याला नॉर्मल थोडं कच्चट असं भाजायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं सॉटे करून घ्या. मस्त थोडा वेळ फ्राय करा, भाजू द्या व्यवस्थित, थोडंसं कच्चटच, आणि मग त्याची टेस्ट चांगली येते. आता आपल्याला ॲड करायचं आहे मीठ आणि आपले अदर म्हणजे सॉसेस, जे मेन इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहेत. बघा व्यवस्थित भाजी बघा थोडे नरम झालेत ते. आणि आता आपल्याला शेजवान चटणी टाकायची आहे, प्लस हे आहे ग्रीन चिली सॉस. आता आपण टाकतोय रेड चिली, म्हणजे रेड चिली सॉस. हे सोया सॉस कमीच टाका, त्याच्याने आंबट होतं जास्त टाकलं तर. आणि हे बघा टोमॅटो केचप, जे आम्ही नंतर ॲड केलं. मी तिथे दाखवलं नव्हतं, पण बोलली होती की ते ॲड करा म्हणून. आणि हे बघा, अशा प्रकारे सगळे सॉसेस टाकून आपण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. आणि कॉर्नफ्लोअर मस्त थोडंसं पाणी टाकून असं स्लरी करून घ्या. आणि हे कॉर्नफ्लोअर आपल्याला टाकायचं आहे त्या टोपामध्ये किंवा त्या भांड्यामध्ये, ज्याच्यामध्ये भाज्या मिक्स केल्या, सॉस मिक्स केलं आहे. व्यवस्थित असं हे शिमला मिर्च आणि कांद्याचं व्यवस्थित एक मिश्रण, सॉस असं झालं आहे रेडी. आणि त्यात आपण ही कापलेली इडली टाकूया, म्हणजे व्यवस्थित कट केलेली इडली. तर अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्या सगळं मिश्रण. आणि फायनल आपली चिल्ली इडली रेडी. किती भारी दिसते आणि खायला पण खूप भारी आहे. तुमच्या घरी जर इडली उरली असेल नाश्ता करून, तर तुम्हाला काय अजून अदर नाश्ता करायचा आहे, तर तुम्ही हे एक्सपेरिमेंट नक्की करून बघा. आणि आमची ही रेसिपी कशी वाटते नक्की कॉमेंट करा, लाईक करा. थँक्यू.